सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया सध्या आमच्या सोबत आहेत। ताई, आज धनंजय मुंडे भगवानगडावर गेले होते आणि त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे। नामदेव शास्त्री त्यानंतर सांगितले की धनंजय मुंडे गुन्हेगार नाही आहे। काय पहिली प्रतिक्रिया? कसं आहे की एकतर भगवानगड हा अतिशय एक महाराष्ट्रातलं पवित्र स्थान मानलं जातं आणि तिथून भगवान बाबांनी अनेक गोष्टी म्हणजे सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन केलं कीर्तनातनं आणि पूर्ण महाराष्ट्र घडवण्यात त्यांच्यासारखे संतच कारणीभूत होते। तर मला असं वाटतं की आज जे झालंय म्हणजे काल रात्री धनंजय मुंडे त्यांचे भगवानगडावर त्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांची बाजू सांगितली असेल की बाबा मी किती स्वच्छ आहे, मी किती चांगला आहे आणि माझ्यावर असे आरोप केले जात आहेत, सातत्याने मुद्दाम केले जात आहेत, आकसापोटी केले जात आहेत, असं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असेल। म्हणूनच बहुतेक नामदेव शास्त्री असं म्हणाले असतील आणि आज खरं तर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्याच्यात ते म्हणाले की खंडणी घेणाऱ्यातले माणूस ते नाहीत। तर मला असं वाटतंय की त्यांना खरी बाजू जी आहे धनंजय मुंडे यांची ती कदाचित माहीत नसावी, कारण आपण जेव्हा मंदिरात जातो, पवित्र स्थानी जातो, तो कुठलाही माणूस तिथे आपला चांगलेपणा दाखवतो, तर त्याची दुसरी बाजू जी आहे ती त्यांच्यापर्यंत गेली नसावी। म्हणूनच त्यांनी त्यांची पाठराखण केली असेल। ज्या दिवशी त्यांना त्यांची सत्यता कळेल, त्यांचे पुरावे बघतील आणि धक्का बसेल त्यांना की धनंजय मुंडे खरे कसे आहेत हे त्यांना कळणं गरजेचं आहे। कदाचित चुकीची त्यांच्याकडनं ही जी पाठराखण झाली आहे, चुकीची असं मी म्हणणार नाही, कारण त्यांना तीच बाजू धनंजय मुंडेंची माहिती असेल, तर म्हणून त्यांनी कदाचित असं म्हटलं असावं। तर मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यापर्यंत ते सगळे कागदपत्र जे आहे अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करणारी मी त्यांच्यापर्यंत पाठवणार आहे। त्यांनी सांगितले की जाणून बुजून त्यांना त्यांच्यावर आरोप ठेवले जात आहेत आणि त्यांच्या मीडिया ट्रायल सुरू आहे, त्यांच्या पाठीशी भगवानगडी आहे। नाही, भगवानगडाने नक्कीच त्यांच्या पाठीशी राहावं, जोपर्यंत ते चांगले आहेत त्यांच्या चांगल्या कृत्यांवर नक्कीच राहावं। पण अशा व्यक्ती जो तिथे खूप मोठ्या प्रमाणात दहशत पसरवतो, वाल्मिक कराड आणि इतर लोकांसारखी गोटू गीतेसारखी माणसं ठेवतो, अशांची पाठराखण करणं खरं तर कुठेतरी चुकीचं ठरेल, कारण ते एक मोठे शास्त्री आहेत, एक मोठे महंत आहेत आणि त्यांच्याकडनं खरं असं झालं नाही पाहिजे। पण म्हणूनच मला असं वाटतं, कारण दुसरी बाजू जर धनंजय मुंडेंची त्यांना माहीत नसेल तर ती बाजू त्यांच्या पुढे आणणं गरजेचं आहे, म्हणून मी त्यांच्यापर्यंत सगळे पुरावे पोहोचवणार आहे। त्यांनी सांगितलं की त्यांच्या पक्षाला पण माहीत आहे की ते गुन्हेगार नाही आहेत। त्यांच्या पक्षाला तर व्यवस्थित आता कळलंय की ते किती मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार आहेत, कारण जेव्हा मी पेपर्स घेऊन गेले तेव्हा अजित पवार अतिशय गंभीरपणे त्यांनी सगळं बघून घेतलं आणि त्यांनी ते मी चीफ मिनिस्टरशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ हे देखील म्हणाले। गेले 2 दिवस आपण बघतोय फडणवीस म्हणतात की अजित पवार निर्णय घेतील, अजित पवार म्हणतात की फडणवीस निर्णय घेतील। याचा अर्थ की दोघांनाही खात्री पटली आता की पुराव्यात सत्यता आहे आणि राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। कोण घेणार याच्यावर वाद चाललाय, तर हे सगळ्यांना माहिती आहे आणि पक्षाला तर व्यवस्थित माहिती आहे की ते अगदी प्रॉपर गुन्हेगार आहेत। पण राजीनामा आता कधी येईल ते आपण बघू। शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही पेपर घेऊन नामदेव शास्त्री यांच्याकडे जाणार आहेत का, त्यांना भेटणार आहेत का? मला जायला खूप आवडलं असतं, पण आत्ताच्या घटकेला मी जाणार नाही आहे, पण त्यांच्यापर्यंत पेपर पोहोचवण्याची व्यवस्था मात्र मी नक्कीच करणार आहे। कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।